हॉटेल व्यावसायिकांच्या दक्षतेमुळे डिझेल व टायर चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात। सेंधवा येथील टोळी सक्रिय असल्याचा हॉटेल व्यावसायिकांचा संशय। सविस्तर वृत्त। देवळा तालुक्यातील उमराडे येथील सांगवी फाटा परिसरात एका सराईत टोळी टायर आणि डिझेल चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सतर्क हॉटेल व्यावसायिकांच्या दक्षतेमुळे एक चोरटा पकडला गेला, तर अन्य 4 जण वाहनातून पळून जाण्यात यशस्वी झाले। गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास सांगवी फाटा येथील बजरंग हॉटेल परिसरात एका विको कंपनीच्या वाहनासोबत 4 ते 5 संशयित व्यक्ती आल्याचे हॉटेल मालकांच्या लक्षात आले। हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रक आणि वाहने थांबत असल्याने चोरट्यांनी याची संधीचा फायदा घेतला। संशयित हालचाली पाहून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता 4 चोरटे तात्काळ वाहनातून पळून गेले, मात्र एक चोरटा पकडला गेला। पकडलेल्या चोरट्याजवळ एक टीव्हीएस कंपनीची विना नंबर व लॉक तुटलेली मोटरसायकल आढळली। विचारपूस केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे हॉटेल मालकांनी सकाळी देवळा पोलिसांना माहिती दिली। पोलीस उपनिरीक्षक कैलास गुज्जर, पोलीस योगेश जमादार आणि संजय मोरे यांनी घटनास्थळी पोहोचून संशयिताला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत त्याने रात्रीच्या वेळी महामार्गावरील पेट्रोल पंप आणि हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचे डिझेल व टायर चोरी करत असल्याची कबुली दिली। सदर घटनेबाबत हॉटेल मालक अभिमान अंबर शेवाडे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम 122 नुसार गुन्हा नोंदविला आहे। सेंधवा येथील सराईत टोळी महामार्गावर सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून उपनिरीक्षक कैलास गुज्जर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे। तसेच रात्रीच्या वेळी पोलीस प्रशासनाने गस्त घालण्याची मागणी स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी केली होती। एसने टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।